लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 29 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत की डिवोर्सची बातमी मानिनीला कळलेली असते. त्यामुळे मानिनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा ती बोलते, कसं हो, 6 महिन्यात हा असा डिसिजन कशी घेऊ शकतात ही मुलं. तेव्हा सर्वजण पुन्हा आता एकमेकांकडे अगदी धक्क्याने पाहू लागतात. या धक्क्याने मानिनीची तब्येत बिघडलेली असते. तर मानिनी आता रूममध्ये आराम करत असते. तेव्हा काव्या आणि नंदिनी तिच्या शेजारी बसलेले असतात. ती तेव्हा मानिनी काव्या आणि नंदिनीकडे बघत म्हणते, मला ना तुम्ही मुलींसारख्या आहात. तुमच्या नवऱ्यांचं सोडा, पण या तुमच्या आईला कधीच सोडून जाऊ नका. हा असं बोलत मानिनी दोघांना हात फिरवत जवळ घेते. तेव्हा मात्र नंदिनी आणि काव्याला मानिनी काकूची ही परिस्थिती पाहून खूप टेन्शन येते. आता मानिनी काकूंच्या अशा बोलण्याने काव्या आणि नंदिनी आपला घटस्फोट निर्णय मागे घेणार का, हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.